नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी मागील वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये सर्व प्रश्न हे कम्प्युटरशी संबंधित विचारण्यात आले आहेत। पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग मेजर इज आर यूज्ड टू डिटरमाइन द क्वालिटी ऑफ प्रिंटर, म्हणजे प्रिंटरची क्वालिटी डिटरमाइन करण्यासाठी काय वापरतात? तर यासाठी डॉट पर स्क्वेअर इंच हे एकक वापरले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। इज डॅश इज द मोड वी यूज टू एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन फ्रॉम अ कम्प्युटर। कम्प्युटर संबंधित इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी कोणते मोड वापरतात? एक सिक्वेन्शियल, दुसरं पॅरलल। तर यासाठी आपण दोन्ही मोड वापरतो, सिक्वेन्शियल आणि पॅरलल। त्यानंतर तिसरा प्रश्न, मॉडर्न कम्प्युटर आर रिलिएबल बट दे डोंट हॅव। मॉडर्न कम्प्युटर फास्ट असतात, पॉवरफुल असतात, चीप असतात, पण त्याच्यापाशी सेल्फ थिंकिंग नसते। म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। त्यानंतर चौथा प्रश्न, व्हॉट इज मीन बाय डिवोटेड कम्प्युटर? ऑप्शन ए, विच यूज ओनली वन काइंड ऑफ सॉफ्टवेअर, नाही। विच इज यूज्ड बाय ओनली वन पर्सन, हे पण होणार नाही। जर वन पर्सन साठी यूज करत असेल त्याला पर्सनल कम्प्युटर म्हटलं जातं। विच इज असाइनेड विथ ओनली वन टास्क, जे एकाच टास्कसाठी वापरलं जातं त्याला काय म्हणतात? डिवोटेड कम्प्युटर। ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे। पाचवा प्रश्न, द सिस्टीम युनिट पर्सनल कम्प्युटर टिपिकली कंटेन ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट। मायक्रो प्रोसेसर असतं, डिस्क कंट्रोलर पण असतं, सिरियल इंटरफेस पण असतं, पण त्याच्यामध्ये मॉडेम नसतं। म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर सहावा प्रश्न, अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट कन्वर्ट अन एंटायर प्रोग्राम इनटू अ मशीन लँग्वेज इज कॉल्ड। म्हणजे कम्प्युटरमधील प्रोग्राम मशीन लँग्वेजमध्ये कंपाईल करतात त्याला काय म्हणतात? तर याला कंपायलर असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे। सातवा प्रश्न, अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट कन्वर्ट वन बाय वन इंस्ट्रक्शन इनटू अ मशीन लँग्वेज इज कॉल्ड। जर एक वन बाय वन जर करत असेल तर त्याला काय? इंटरप्रिटर असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 1। आठवा प्रश्न, डॅश इज अ इंटरनेट बेस्ड कम्प्युटिंग सोल्युशन वेअर शेअर्ड रिसोर्सेस आर प्रोव्हाइडेड। आता इथं पण कम्प्युटिंग आहे आणि ऑप्शन ए मध्ये पण कम्प्युटिंग आहे, तर याला काय? क्लाउड कम्प्युटिंग असं म्हटलं जातं। नववा प्रश्न, डॅश इज द लँग्वेज दॅट कम्प्युटर कॅन अंडरस्टँड अँड एक्झिक्यूट। तर मिडल लेवल लँग्वेज हे पण नाही, हाय लेवल लँग्वेज पण नाहीये, तर मशीन लेवल लँग्वेज। कम्प्युटर फक्त मशीन लेवल लँग्वेजेस अंडरस्टँड आणि एक्झिक्यूट करू शकतं। तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य आहे। त्यानंतर हा प्रश्न रिपीट झाला आहे, याचं उत्तर डॉट्स पर स्क्वेअर इंच। पुढचा प्रश्न, डॅश इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन also called a program that tells a computer how to perform task। कम्प्युटरला परफॉर्म टास्क कसे करायचं हे कोण सांगतं? तर हे सॉफ्टवेअरच्या मदतीने सांगितले जातं। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे। राउटर इज अ डॅश डिव्हाइस। राउटर कोणतं डिव्हाइस आहे? इनपुट, आउटपुट या बॉथ? तर राउटर बॉथ डिव्हाइस आहे। त्यानंतर पुढचा 12वा प्रश्न, स्कॅनर इज अ डॅश डिव्हाइस। स्कॅनर कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? तर स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे। इनपुट डिव्हाइस म्हणजे ज्यामार्फत आपण कम्प्युटरला माहिती देतो। कम्प्युटरला माहिती देणारे डिव्हाइस जसे की माऊस, कीबोर्ड मार्फत आपण डाटा कम्प्युटरमध्ये एंटर करतो। त्यानंतर आउटपुट डिव्हाइस म्हणजे कम्प्युटर आपल्याला माहिती देते, जसे की मॉनिटर, कम्प्युटरची स्क्रीन ज्यामार्फत आपल्याला माहिती मिळते। त्यानंतर प्रिंटर असतं, त्यामार्फत आपल्याला प्रिंट मिळते, किंवा स्पीकर पण आउटपुट डिव्हाइस आहेत, त्यामार्फत आपण आवाज ऐकू शकतो। त्यानंतर 13वा प्रश्न, द बिल्डिंग ब्लॉक फॉर ऑल इन्फॉर्मेशन दॅट फ्लोज थ्रू अ कम्प्युटर इज कॉल्ड बाइट्स। तर याला बाइट्स असे म्हटले जाते। 14वा प्रश्न, डॅश इज द सॉफ्टवेअर दॅट कंट्रोल्स ऑल द अदर प्रोग्राम्स अँड अलाउ टू परफॉर्म टास्क। म्हणजे जे सर्व अदर प्रोग्राम्सला कंट्रोल करतं त्याला काय म्हटलं जातं? तर ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हटलं जातं। 15वा क्वेश्चन, द फॉलोइंग डॅश टर्म ॲज अ परमनंट मेमरी। परमनंट मेमरी कशाला म्हणतात? तर त्या रीड ऑनली मेमरीला परमनंट मेमरी असे म्हटले जाते। त्यानंतर 16वा प्रश्न, मेमरी दॅट टेम्पररली स्टोअर डाटा अँड दॅट कॅन बी इरेज्ड अँड चेंज्ड इज नोन ॲज रँडम ॲक्सेस मेमरी। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न,
इन्फॉर्मेशन दॅट इंटर इंटू अ कम्प्युटर इज कॉल्ड ॲज इनपुट. जे आपण कम्प्युटरमध्ये इंटर करतो इन्फॉर्मेशन त्याला इनपुट म्हणतात. त्यानंतर 18वा प्रश्न, इन्फॉर्मेशन दॅट अ कम्प्युटर प्रोड्यूस अँड डिलिव्हर बॅक टू द युजर इज नोन ॲज आउटपुट. जे कम्प्युटर आपल्याला माहिती देते त्याला आउटपुट असे म्हटले जाते. MP3 प्लेअर इज अ आउटपुट डिव्हाइस, ज्यामार्फत आपण गाणी ऐकू शकतो म्हणून त्याला आउटपुट डिव्हाइस असे म्हटलं जातं. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्प्युटराइज डाटा इज रेफर्ड ॲट बीट. तर स्मॉलेस्ट युनिट आहे डाटा स्टोअर करण्यात त्याला बीट म्हणतात. आणि बाईट हा 8 बीटचा मिळून एक बाईट तयार होतो. त्यानंतर 21वा प्रश्न, आफ्टर कॉपिंग द कंटेंट हाऊ मेनी टाइम्स यू कॅन पेस्ट. म्हणजे एकदा कॉपी केल्यानंतर तुम्ही किती वेळा पेस्ट करू शकता, तर मेनी टाइम्स म्हणजे कितीही वेळा तुम्ही ते पेस्ट करू शकता. व्हॉट इज द कीवर्ड शॉर्टकट की टू मर्ज अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटला मर्ज करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते, त्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 अल्ट शिफ्ट आणि एन ही शॉर्टकट की वापरली जाते. 23वा प्रश्न, इन अ टेबल मूव टू फर्स्ट सेल इन अ रो डॅश इज अ कीवर्ड शॉर्टकट की. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्ट आणि होम. 24वा प्रश्न, टू फाइंड टेक्स्ट फॉर्मॅटिंग आणि स्पेशल टर्म डॅश इज अ कीवर्ड अँड शॉर्टकट की यूज्ड. तर काही फाइंड करण्यासाठी आपण कंट्रोल F वापरतो. याच्यामध्ये दिला आहे F, फाइंडचा पहिलं लेटर F घेतला आहे त्यासाठी कंट्रोल F. व्हॉट इज द शॉर्टकट की टू डिस्प्ले द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स. सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स दिसण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते, तर यासाठी F12 ही शॉर्टकट की वापरली जाते. ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर आहे. अमॉंग द फॉलोइंग डॅश इज अ लॉजिकल फंक्शन. लॉजिकल फंक्शन कोणतं आहे याच्यापैकी, तर ॲड हे लॉजिकल फंक्शन आहे. आणखी पण लॉजिकल फंक्शन आहेत कोणते, तर ऑर आणि नॉट हे पण लॉजिकल फंक्शन आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. 27वा प्रश्न, ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सिंटॅक्स इन अ एक्सेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिप्लेस ओल्ड टेक्स्ट स्टार्ट नम चार्ट आणि नम टेक्स्ट. 28वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. त्याच्यापैकी करेक्ट कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रिक्वेन्सी डाटा ॲरो बीस ॲरो हे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. 29वा प्रश्न, विदाउट द सिम्बॉल इक्वल टू एक्सेल विल ट्रीट द डाटा ॲज. द इक्वल टूचं सिम्बॉल जर आपण ॲड नाही केलं तर एक्सेल त्याला कसं ट्रीट करतं, तर त्या माहितीला आपल्या टेक्स्टसारखं ट्रीट करतं. त्यानंतर 30वा प्रश्न, फाल्स फंक्शन डॅश रिटर्न्स टू लॉजिकल व्हॅल्यू ऑफ फाल्स. त्याचं पहिलंच आपलं योग्य उत्तर आहे. 31वा प्रश्न, अ ग्रुप ऑफ कम्प्युटर्स कनेक्टेड टुगेदर थ्रू अ सेंट्रल सर्व्हर युसिंग अ केबल अँड अदर कम्युनिकेशन डिव्हाइसेस इज नोन ॲज. तर याला नेटवर्क असे म्हटले जाते. 32वा प्रश्न, ऑल टाईप ऑफ बँकिंग ट्रान्झॅक्शन परफॉर्म्ड इलेक्ट्रॉनिकली विदाउट मॅन्युअल ऑपरेशन इज नोन ॲज. जे बँक ट्रान्झॅक्शन आहेत जे इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट केले जातात त्याला काय म्हणतात, तर त्याला ई बँकिंग असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, बँक यूज कम्प्युटर्स फॉर. म्हणजे बँक कम्प्युटर कशासाठी वापरते, एक ट्रॅक कस्टमर इन्फॉर्मेशन हे पण योग्य आहे. प्रोसेस द लोन ॲप्लिकेशन हे पण योग्य आहे. ट्रॅक द क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन हे पण योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. म्हणजे वरील तिन्ही योग्य आहेत. 34वा प्रश्न, मेजरिंग युनिट कॅपॅसिटी ऑफ हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्हची कॅपॅसिटी मोजण्यासाठी काय वापरतात, तर यासाठी GB वापरतात. वेब ॲड्रेस इज अ युनिक ॲड्रेस टू आयडेंटिफाय डॅश ऑन वेब. तर काय आयडेंटिफाय करण्यासाठी, तर वेबसाईट आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो वेब ॲड्रेस. 36वा प्रश्न, इन अ नेटवर्क द कम्प्युटर दॅट स्टोअर द फाईल्स अँड प्रोसेस द डाटा इज नेम्ड ॲज. तर याला सर्व्हर असे म्हणलं जातं. जो माहिती स्टोअर करतो आणि डाटावर प्रोसेस करतो त्याला सर्व्हर असे म्हणतात. 37वा प्रश्न, इन अ प्रोसेसिंग ऑफ चेक्स विच ऑफ द फ्लोईंग टेक्नॉलॉजी इज हेल्पफुल टू द बँक. तर चेकची प्रोसेसिंग म्हणजे चेक ओरिजिनल आहे की नाही ओळखण्यासाठी MICR हे वापरलं जातं. याचा फुल फॉर्म होतो मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. याचा फुल फॉर्म पर एक्झाममध्ये विचारला जातो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. द कम्प्युटर कोड फॉर इंटरचेंज ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन टर्मिनल्स इज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यासाठी
ASCII हा कोड वापरला जातो. 39वा प्रश्न, ऑफ द फॉलोइंग डॅडॅश इज अ डिफरंट फ्रॉम द ग्रुप. याच्यापैकी डिफरंट काय आहे? तर MS वर्ड, इथे पण MS आहे, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉईंट, तिन्ही पण MS आहे, पण विंडोजमध्ये नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं डिफरंट आहे. 40वा प्रश्न, ऑफ द फॉलोइंग डॅडॅश इज नॉट अ कम्प्युटर लँग्वेज. कम्प्युटर लँग्वेज कोणती नाही आहे? C++ कम्प्युटर लँग्वेज आहे, कोबोल आहे, बेसिक आहे. तर MS वर्ड हे सॉफ्टवेअर आहे, हे कम्प्युटर लँग्वेज नाही आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्या कम्प्युटर लँग्वेज? तर जावा एक कम्प्युटर लँग्वेज आहे. त्यानंतर HTML, पायथन या पण सर्व कम्प्युटर लँग्वेज आहेत. हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. 41वा प्रश्न, अ कलेक्शन ऑफ रिलेटेड रेकॉर्ड इन डाटाबेस. म्हणजे रिलेटेड रेकॉर्डचं डाटाबेसचं कलेक्शन कुठे केलं जातं? तर ते फाईलमध्ये केलं जातं. ऑप्शन क्रमांक B आपलं योग्य उत्तर आहे. व्हायरस स्टँड फॉर, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, एक्झाममध्ये विचारला जातो. व्हायरसचा फुल फॉर्म काय आहे? तर व्हायरसचा फुल फॉर्म हा ऑप्शन क्रमांक 4 व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सेज, हा व्हायरसचा फुल फॉर्म आहे. 43वा प्रश्न, डॅडॅश इज नोन ॲज रिस्ट्रिक्टिंग द ॲक्सेस टू द इन्फॉर्मेशन. जे इन्फॉर्मेशन ॲक्सेससाठी रिस्ट्रिक्शन टाळतं त्याला काय म्हणतात? तर त्याला इन्क्रिप्शन असे म्हटले जाते. 44वा प्रश्न, डॅडॅश इज नोन ॲज अलाउइंग द अदर ॲक्सेस टू द इन्फॉर्मेशन. जे इन्फॉर्मेशनला ॲक्सेस देतं त्याला काय? डिक्रिप्शन असे म्हणतात. डॅडॅश इज नोन ॲज अनऑथराइज्ड ॲक्सेस टू द सिस्टीम. जर कोणी तुमच्या सिस्टीममध्ये अनऑथराइज्ड ॲक्सेस मिळवत असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला हॅकिंग असे म्हटले जातं. 46वा प्रश्न, डॅडॅश आर द एक्झाम्पल ऑफ पॉइंटिंग डिव्हायसेस. पॉइंटिंग डिव्हायसेस कोणते आहेत? इलेक्ट्रॉनिक माऊस पण एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. पॉइंटर याच्यामध्ये तर लिहिलेच आहे, पॉइंटिंग डिव्हाइस आहे. ट्रॅकबॉल हा पण माऊसचाच प्रकार आहे, त्यामुळे हे पण पॉइंटिंग डिव्हाइस आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑल ऑफ द अबोव, म्हणजे वरील तीनही हे पॉइंटिंग डिव्हाइसेस आहेत. द डिव्हाइस दॅट यूज्ड टू रीड बारकोड. बारकोड रीड करण्यासाठी काय वापरलं जातं? तर बारकोड रीडर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. 48वा प्रश्न, नॅनो सेकंड इज द डॅडॅश. तर नॅनो सेकंड काय असतात? बिलियन्स ऑफ सेकंड, त्यालाच नॅनो सेकंड असे म्हटले जातात. 49वा प्रश्न, ऑफ द फॉलोइंग डॅडॅश वर्ल्ड बी कन्सिडरेड ॲज अ वे थ्रू विच कम्प्युटर व्हायरस कॅन इंटर इनटू अ कम्प्युटर. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस कशामार्फत इंटर करू शकतो? एक, ईमेलच्या अटॅचमेंट मार्फत इंटर करू शकतो, बरोबर आहे. डाउनलोड, तुम्ही जर इंटरनेटवरून काही डाटा डाउनलोड केला तर त्या डाटामार्फत किंवा साईटमार्फत. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम विदाऊट अँटीव्हायरस नसेल तर त्यामार्फत पण तुमच्यामध्ये सिस्टीममध्ये व्हायरस इंटर करतं. म्हणजे तिन्ही प्रकारे व्हायरस इंटर करू शकतं. ऑप्शन क्रमांक D हे आपलं योग्य उत्तर आहे. 50वा प्रश्न, डॅडॅश इज नोन ॲज कम्प्युटर नेटवर्क इन विच वन सेंट्रलाइज्ड पॉवरफुल कम्प्युटर इज अ हब टू विच मेनी लेस पॉवरफुल पर्सनल कम्प्युटर वर्कस्टेशन आर कनेक्टेड. द क्लायंट रन प्रोग्राम्स अँड ॲक्सेस डाटा अँड स्टोअर ऑन द सर्व्हर्स. याला काय म्हणतात? तर यासाठी क्लायंट सर्व्हर नेटवर्क असे म्हटले जाते. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.